कोणत्याही स्पर्धा परीक्षांची तयारी करायची म्हटलं की नामांकित संस्थेतून प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे असे अनेकांना वाटते। त्यामुळे एमपीएससी परीक्षेची तयारी करताना आणि त्यासोबतच या परीक्षेदरम्यान कोणती पुस्तके हाताळली जाते याचे योग्य ते मार्गदर्शन घेऊयात प्राध्यापक संजय मोरे यांच्याकडून। स्पर्धा परीक्षा हा एक जीवनातला महत्त्वाचा घटक आहे। विद्यार्थी तयारी करत असताना ही सर्वांगीण तयारी केली पाहिजे। म्हणजे फक्त एकच परीक्षा हा उद्देश न ठेवता त्यांनी इतर सुद्धा ज्या परीक्षा येतात, मग त्या केंद्र शासनाच्या असो, स्टाफ सिलेक्शन असो, इंटेलिजन्स ब्युरो असो, बँकिंग असो, रेल्वे असो, अशा सगळ्या परीक्षांची तयारी करायला पाहिजे। कारण ह्या सर्वच परीक्षांचा अभ्यासक्रम जवळपास सारखा आहे। आता एमपीएससी ही पूर्णपणे 2025 पासून यूपीएससी प्रमाणे होणार आहे। म्हणजे आत्तापर्यंत ऑब्जेक्टिव्हची तयारी करत होतं मुलं, पण आता ती यूपीएससी प्रमाणे होणार आहे। म्हणजेच ती तुम्हाला डिस्क्रिप्टिव्ह लिहायची आहे। त्याचबरोबर ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना ॲटोमॅटिक तुमचा सगळ्या परीक्षांचा अभ्यास होतच असतो। म्हणजे तुम्ही इतर जर परीक्षा दिल्यात तर तुमची एक मॉक तयार होते। म्हणजे वेगवेगळ्या परीक्षांसाठी तुम्ही तयार होतात। फक्त एकच उद्देश ठेवून जर तुम्ही तयारी केलीत तर वर्षातून 1 किंवा 2 परीक्षा देता येतील। सतत ह्या परीक्षा दिल्यात तर स्टाफ सिलेक्शनद्वारेच ह्या परीक्षा जवळपास CPO आहे, CAPF आहे, त्यानंतर CGL आहे, CHSL आहे, CHLC आता ॲडव्हर्टाईज पण आलेली आहे, आणि 10th लेवलला MTS आहे। यासारख्या स्टाफ सिलेक्शनच्या परीक्षा येतात। SBI आहे, RBI आहे, नाबार्ड आहे, प्रॉव्हिडंट फंडची एक्झाम असते, ESIC एक्झाम असते। पण फक्त MPSCचा अभ्यास करत असाल तर वर्षातून 1 किंवा 2च परीक्षा देता येतील। ह्या सगळ्या परीक्षा दिल्यात तर तुमचा उद्देश आहे MPSCचा असेल, पण त्याच वेळेला ह्या बाकीच्या परीक्षांची जेव्हा तुम्ही तयारी करताना म्हणजेच तुमची मॉक प्रिलियमसारखी तयारी होईल आणि तुम्ही या स्पर्धेला सामोरे जाऊ शकता। आता ह्या स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना खूप महत्त्वाचं म्हणजे सिलेबस काय विचारला जातो, काय दिलेलं आहे सिलेबसमध्ये हे बघायचं आहे। प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स त्याला मुलांना सगळ्यांनाच माहीत आहे, PYQ केले का। PYQ इतर वर्षामध्ये म्हणजे झालेल्या परीक्षांमध्ये कसे प्रश्न विचारले गेले, त्याला उत्तरं कशी असायला पाहिजेत, त्याला काय काय मी वापरायला पाहिजे, PYQ बघितले पाहिजेत। पण पहिल्यांदा सिलेबस कंप्लीट करून येणारे जे प्रश्नपत्रिका आहेत त्यांचा अभ्यास असायला पाहिजे। मॅक्झिमम सराव हा एकमेव तुम्हाला ह्या परीक्षेतून यश मिळवून देणारा घटक आहे। आणि जास्तीत जास्त परीक्षा देणे म्हणजेच या परीक्षेतलं हे यश आहे। कारण तुम्ही जर परीक्षा देत गेलात तर तुम्हाला कळणार आहे मी कुठे कमी पडतोय, माझं मॅथ्स कच्चं आहे का, मला GKला ह्या ठिकाणी अडचण आलेली आहे का, इंग्रजी मला हा टॉपिक कठीण जातोय का, किंवा रिझनिंगमध्ये मला हे क्वेश्चन सोडवायला वेळ लागला किंवा त्याला बराचसा वेळ निघून गेला, असं होतं आहे का। म्हणून खूप साऱ्या परीक्षा देत राहणे हा याच्यावरचा खूप चांगला उपाय आहे। अशा प्रकारे योग्य त्या तज्ज्ञांच्या मार्गदर्शनासोबत आपण स्पर्धा परीक्षांचा विषय हा सहजरित्या हाताळू शकतो। न्यूज 18 लोकल, प्रियांका जगताप, मुंबई।